सुप्रभात क्लास. आज सगळ्यांचं योग वर्गामध्ये स्वागत आहे. आज आपण पाठीच्या मणक्याकरता पाठीकरता योगाभ्यास करणार आहोत. सुरुवातीला त्रिवार ओंकार आणि गुरुवंदनेपासून सुरुवात करूया. पद्मासन घालून घ्यायचंय. पद्मासन घालून हाताची ध्यान मुद्रा, ज्ञान मुद्रा, मनगट गुडघ्यावर, पाठीचा कणा मनगट गुडघ्यावर, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटून घ्यायचे. संथ श्वसन चालू घ्यायचंय. वाढलेली श्वासाची गती कमी करायची. एक मोठा श्वास घ्या, तितकाच मोठा श्वास सोडा. पुन्हा एकदा एक मोठा श्वास घ्या, तितकाच मोठा श्वास सोडा. आणि आता संथ श्वसन चालू द्या. श्वास घ्या, श्वास सोडत ओंकार. गुरुवंदना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. सावकाश डोळे उघडायचे. मानेच्या हालचाली करून घेऊया. दोन्ही हात आधी पाठीमागे न्या. बोट एकमेकात गुंतवा. खांदे मागे खेचून घ्या. मान ताणून द्या. दंड मागे ताणून द्या. हनुवटी कंठकुपामध्ये टेकवा. पुन्हा मान ताणून द्या. हनुवटी कंठकुपामध्ये टेकवा. मान ताणून द्या. हनुवटी कंठकुपामध्ये टेकवा. 3 4 5. उजवा कान उजव्या खांद्याकडे न्या. हात तसेच पाठीमागे अडकवलेले असू द्या. उजवा कान उजव्या खांद्याकडे न्या. डावा कान डाव्या खांद्याकडे न्या. 1 2 3 4 5. मानेचे चक्र करून घ्यायचे. 1 विरुद्ध दिशेने, 2 आणि 3 रिव्हर्स. दोन्ही दंड मागे ताणून द्यायचे. खांदे मागे खेचून घ्यायचे. बोट एकमेकात गुंतवून घ्यायची. कमरेतून खाली वाकायचंय. दंडावरती ताणून द्या. कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत वर या. दोन्ही हात पाठीमागे टेकून द्या. कंबर वरती उचला. वरती रेटून द्या. सावकाश खाली या. पुन्हा एकदा दोन्ही हाताची बोट मागे गुंतवून द्या. दंड ताणून द्या. कमरेतून खाली वाका. श्वास सोडत खाली जा. दंड वरती ताणून द्या. श्वास घेत वर या. दोन्ही हाताचे तळवे पाठीमागे टेकवा. श्वास सोडत जायचंय. मागे कंबर वरती रेटून द्यायची. सावकाश बैठका खाली टेकवायचे आहेत. दोन्ही हात श्वास घेत डोक्याच्या वरती न्यायचे. सरळ ताणून द्या. छताकडे बघा. पाठीचा मणका वरती खेचून घ्या. श्वास सोडत समोर वाकायचंय. उजवा हात खाली उजवा कोपर खाली टेकून द्यायचंय. डावा हात वर उचलायचाय. छताकडे बघायचं. सावकाश सरळ व्हायचंय. दोन्ही हात पुन्हा श्वास घेत वर न्या. कमरेतून सरळ हात वरती ताणून द्या. डावा कोपर समोर टेकवा. उजवा हात वर उचला. छताकडे बघा.
श्वास घेत कमरेतून सरळ व्हा, दोन्ही हात वरती ताणून द्या. श्वास सोडत दोन्ही हात पाठीमागे टेकवा, कंबर वरती उचला, वरती रेटून द्या. सावकाश बैठका खाली आणा, खाली टेकून द्या. दोन्ही हात वर न्यायचे. श्वास घेत डावीकडून मागची भिंत बघायची, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. पुन्हा दोन्ही हात वर न्या, दुसऱ्या बाजूने मागची भिंत बघा. पुन्हा वर न्या, डावीकडून मागे बघा. पुन्हा हात वर न्या, उजवीकडून मागची भिंत बघा, हात खांद्याच्या सरळ रेषेत. पुन्हा दोन्ही हात वर न्या, डावीकडून मागची भिंत बघा, हात खांद्याच्या रेषेत. दुसरीकडनं विरुद्ध दिशेने दोन्ही हात वर न्या. श्वास घेत सोडत कमरेतून खाली वाका, दोन्ही दंड वर समोर ताणून द्या. कमरेतून खाली वाका, कपाळ टेकवण्याचा प्रयत्न करा. कोपर टेकवा. श्वास घेत सावकाश कमरेतून सरळ व्हायचंय. दोन्ही हात पाठीमागे टेकू द्या, फिंगर्स पॉइंटेड इन फ्रंट. हाताची बोटं समोरच्या दिशेने, कंबर वरती उचला, वरती रेटून द्या, मान ताणून द्या. सावकाश बैठका खाली टेकवा. दोन्ही पायांची, डावा पाय सरळ करायचा, उजवा पाय सरळ करायचा आहे. दोन्ही पायांची हालचाल करून घ्यायची आहे. शेक युअर लेग्स. दोन्ही पायांची हालचाल करून घ्या. घोट्यावर आलेला ताण घालवून टाका, पायावर आलेला ताण घालवून टाका. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे. श्वास घेत दोन्ही हात वर न्या, समोर वाकायचे. श्वास सोडत होल्ड. दोन्ही हात समोर न्या. श्वास घेत दोन्ही कमरेतून सरळ व्हायचंय. डावीकडून मागची भिंत बघायची. डावा हात पाठीमागे टेकून द्यायचाय, कंबर वरती उचलायची आहे, वरती रेटून द्यायची आहे. उजवा हात वरून मागे न्यायचा डोक्यावरून अँड स्ट्रेच. छताकडे बघा. सावकाश खाली या, कमरेतून समोर वाका, खाली वाकायचंय. सावकाश कमरेतून सरळ व्हायचंय. उजवा हात पाठीमागे टेकवा, कंबर वरती उचला, वरती रेटून द्या. डावा हात वरती उचलून डोक्याकडे नेऊन ताणून द्या. छताकडे बघा. सावकाश खाली या. श्वास घेत दोन्ही हात वर घ्या. श्वास सोडत समोर वाका, कमरेतून खाली वाकायचंय. पाठ सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत वर या. डावा हात पाठीमागे टेकवा, कंबर वरती उचला. उजवा हात पण डाव्या हाताजवळ नेऊन टेकवा. पायामध्ये गुडघे वाकलेलेच असणार आहेत. होल्ड. बॅक ट्विस्टिंग होणार आहे. पुन्हा सावकाश हात जागेवर, कंबर खाली टेकवा. श्वास घेत दोन्ही हात वर न्या. श्वास सोडत समोर कमरेतून खाली वाका. श्वास घेत पुन्हा दोन्ही हात वर आणा. उजवा हात पाठीमागे टेकवा, कंबर वरती उचला, वरती रेटून द्या. डावा हात उजव्या हाताजवळ नेऊन टेकवा. ट्विस्ट युअर बॅक. होल्ड. सावकाश हात जागेवर, कंबर खाली टेकून घ्या. श्वास घेत दोन्ही हात वर आणा डोक्याच्या. दोन्ही हात वरती आणायचे. पाठीचा मणका ताणून द्यायचा आहे. छताकडे बघायचे. कमरेतून खाली वाका. श्वास सोडत दोन्ही हात समोर न्या. हातांचे तळवे जमिनीला टेकवा. अजून हात पुढे न्या. कमरेतून खाली वाका. पाठीचा मणका सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. सावकाश कमरेतून सरळ व्हायचंय. दोन्ही हात पाठीमागे टेकून द्यायचे. पाय जवळ घ्यायचे. कंबर वरती उचलायची, वरती रेटून द्यायची. सावकाश बैठका मागे आणायच्या. हातांपर्यंत खाली टेकवायचे नाही. पुन्हा वर उचला. पुन्हा बैठका मागे आणा. वर उचला कंबर. बैठका मागे आणा.
वर उचला कंबर, बैठका मागे येणार. आता उजवा पाय सरळ करून घ्या, कंबर वरती उचला, रेटून द्या वरती. सावकाश बैठका खाली येणार. उजवा पाय फोल्ड करा गुडघ्यातून, डावा पाय सरळ करा, कंबर वरती उचला, वरती रेटून द्या. सावकाश बैठका खाली आणा, दोन्ही पाय सरळ करा, बैठका खाली टेकवा. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दोन्ही हात वर उचला, कमरेतून खाली वाका. श्वास घेत पुन्हा कमरेतून सरळ व्हा, दोन्ही हात वर आणा. गुडघ्यांमध्ये 1 इंची पाय वाकवायचे, पाठीचा मणका ताठ ठेवायचा आहे आणि दोन्ही हातांचे तळवे बैठकाच्या बाजूला आणून टेकवायचे. कमरेतून खाली वाकायचे, डोक्याचा क्राऊन समोर जाऊ द्या, डोकं पुढे न्या, खांदे मागे खेचा, मांड्यांवर पोट छाती टेकवून द्या. दोन्ही हात सावकाश पुढे न्या, दोन्ही पायांच्या तळव्यापर्यंत हातांचे तळवे घेऊन टेकवा. पोट मांडीवरच टेकलेलं असू द्या. पाठ सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा, पाठ सरळ असू द्या, म्हणजे तुम्हाला कमरेतून खाली वाकण्याचा सराव होणार आहे. कमरेचे स्नायू लवचिकता तिथली वाढणार आहे. पाठीचा मणका ताठ ठेवायचा आहे, समोर बघायचंय तुमच्या. आणि मग सावकाश पोट मांड्यांवरच टेकलेलं असू द्यायचंय आणि गुडघे सावकाश हळूहळू सरळ करायचे, खाली जायचंय. पश्चिमोत्तानासन, पाठीचा मणका सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचाय. होल्ड, पश्चिमोत्तानासन धरून ठेवा. सावकाश कमरेतून सरळ व्हायचंय, दोन्ही हात पाठीमागे टेकवायचे, गुडघ्यांमध्ये दोन्ही पाय फोल्ड करायचे, कंबर वरती उचलायची आहे, वरती रेटून द्यायची आहे आणि होल्ड. चवड्यावर यायचे. आता दोन्ही पाय जवळ घ्या, चवड्यावर या, पोट दाबून द्यायचे मांड्यांवर. थोड्या वेळ बसायचे या स्थितीमध्ये. पायांचा तळवा पूर्ण टेकवून घ्या. पायाचा तळवा टेकत नसेल तर पायांमध्ये अंतर घ्या आणि मग पायाचा तळवा टेकवा. That's your complete soul. दोन्ही हात समोर टेकून द्यायचे. डॉग पोझिशन किंवा टेबल टॉप पोझिशन मध्ये जायचे. मार्जरासन, पाठीचा मणका दाबा खाली, पुन्हा उचला, हनुवटी कंठकुपामध्ये टेकवा. कॅमल पोझिशन, काऊ पोझिशन, पुन्हा मार्जरासन, कोपर वाकवा, मान ताणून द्या, पाठ खाली दाबून द्यायची आहे, पाठीचा मणका खाली दाबून द्यायचा आहे, पुन्हा उचलायची आहे पाठ, हनुवटी कंठकुपामध्ये टेकवायची आहे, पुन्हा खाली पाठ दाबून घ्या, मार्जरासन, कॅमल पोझिशन, सावकाश डावा पाय वर उचलायचा आहे, उजवा हात वर उचलायचा आहे, समोर बघायचंय तुमच्या. होल्ड. पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे, उजवा हात पाठीमागे न्यायचा आहे, गोटा पकडायचा. सावकाश हात जागेवर, पाय जागेवर. उजवा पाय मागे सरळ करा, डावा हात समोर आणा, उचलून घ्या, समोर बघा. गुडघ्यामध्ये मागे पाय फोल्ड करा, हात मागे नेऊन घोटा पकडा अँड स्ट्रेच. हात जागेवर, पाय जागेवर. पायांची बोट टेकवा. माउंटेन पोझिशन, पर्वतासन,
करायचंय. टाचा टेकवा, माउंटेन पोझिशन, होल्ड. पुन्हा एकदा टेबल टॉप पोझिशन मध्ये या किंवा डॉग पोझिशन मध्ये या. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. उजवा हात, उजवा खांदा खाली टेकून द्यायचा आहे, डावा हात वरती उचलायचा. ट्विस्ट युअर बॅक. पाठीच्या मणक्याला ट्विस्टिंग होणार आहे. सावकाश श्वास घेत पुन्हा टेबल टॉप पोझिशन मध्ये यायचंय. हात जागेवर, कमरेतून सरळ. उजवा हात पाठीमागे न्यायचा, टाचेला टेकवायचा आहे. डावा हात डोक्यावरून मागे न्यायचा आहे. बॅक बेंडिंग करायचंय. सावकाश सरळ व्हायचंय. डावा खांदा खाली टेकवून द्या, उजवा हात वर उचला. छताकडे बघा. 1 2 3 4 आणि 5. सावकाश हात खाली आणा, दोन्ही हात जागेवर. डावा हात पाठीमागे न्या, टाचांना टेकवायचा हात. यू कॅन होल्ड युअर हिप्स ऑल्सो. टाचांना हात नसेल टेकवत तर बैठका पकडा आणि मागे वाका. होल्ड. 1 2 3 4 आणि 5. पुन्हा समोर खाली आणायचं. डॉग पोझिशन मध्ये यायचंय. उजवा खांदा खाली टेकून द्या, डावा हात वर उचला. ट्विस्ट युअर बॅक. हात खाली, उजवा हात पाठीमागे न्या, टाचांना पकडा, मागे वाका. सावकाश सरळ व्हा. डावा खांदा खाली टेकून द्या, उजवा हात वर न्या. सावकाश कमरेतून सरळ व्हा. डावा हाताने टाचा पकडा, मागे वाका. समोर पुन्हा जागेवर यायचे. टेबल टॉप पोझिशन. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. डावा पाय बाहेर काढून घ्या, कमरेतून सरळ व्हा. उजव्या हाताने डावा गोटा पकडा, डावा हात वर. पाठीमागून लपेटून घ्यायचा डावा हात. सावकाश कमरेतून सरळ व्हा. उजव्या हाताने उजवी टाच पकडा, मागे वाका. पुन्हा एकदा उजव्या हाताने डावा गोटा पकडा, डावा हात पाठीमागून लपेटून घ्या. छताकडे बघा. सावकाश कमरेतून सरळ व्हा. उजव्या हाताने उजवी टाच पकडा, मागे वाका. सावकाश कमरेतून सरळ व्हायचंय. उजवा खांदा खाली टेकवा, कमरेतून खाली वाका. उजवा खांदा खाली टेकवा. पायांची स्थिती तीच. डावा हात वर उचला, छताकडे बघा. सावकाश सरळ व्हायचंय. दोन्ही हात जागे राहणार. कमरेतून सरळ व्हा. समोर बघा. कमरेतून सरळ व्हायचंय. उजवा हात उजवीकडे टेकवा, डावा हात डोक्यावरून न्या, उजवीकडे न्या, ताणून द्या. दोन्ही हात डावीकडे टेकवा. मागची भिंत बघा तुमच्या. पुन्हा एकदा सरळ व्हायचंय. कमरेतनं उजवा खांदा खाली टेकून द्यायचा आहे, डावा हात वर उचलायचा आहे. ट्विस्ट युअर बॅक. सावकाश हात खाली आणा, कमरेतून सरळ व्हा. उजवा हात उजवीकडे टेकवा, डावा हात डोक्यावर घ्या, ताणून द्या. कमरेतून सरळ व्हायचंय. डावा हात डाव्या मांडी खालून मागे न्यायचा, उजवा हात पाठीमागे न्यायचा आणि गुडघ्यामधून किंचित हात वाकून हात खालून न्या. कपाळ जमिनीला टेकवा.
दोन्ही हात पाठीमागे अडकवून घ्या. सावकाश हात सोडवायचे. दोन्ही हात जागेवर. कमरेतून सरळ व्हायचंय. उजवा हात पाठीमागे टेकवा. मागे वाका. सावकाश. पुन्हा हात जागेवर. पाय जागेवर. उजवा पाय बाहेर काढून घ्या. डाव्या हाताने उजवा गोटा पकडा. उजवा हात वर. छताकडे बघायचंय. आता हात पाठीमागून लपेटून घ्या. सावकाश हात जागेवर. कमरेतून सरळ व्हायचंय. डाव्या हाताने टाच पकडायची आहे. मागे वाकायचं. कंबर समोर रेटून द्या. मागे वाका. पुन्हा एकदा डाव्या हाताने उजवा गोटा पकडा. उजवा हात वर. पाठीमागून लपेटून घ्या. छताकडे बघा. सावकाश कमरेतून सरळ व्हा. डाव्या हाताने टाच पकडा. मागे वाका. सावकाश कमरेतून सरळ व्हायचे. हात जागेवर. डावा खांदा खाली टेकवून द्या. समोर वाकायचं. खांदा खाली टेकून द्यायचा. उजवा हात वर. धरून ठेवायचे 5 सेकंद. हात जागेवर. कमरेतून सरळ व्हायचंय. पुन्हा डावी टाच पकडायची. मागे वाकायची. सावकाश कमरेतून सरळ व्हायचंय. डावा हात डावीकडे टेकवा. उजवा हात डोक्यावरून डावीकडे. सावकाश कमरेतून सरळ व्हायचंय. हात जागेवर. पुन्हा डावा खांदा समोर टेकवून द्या. कमरेतून खाली वाका. उजवा हात वर. सावकाश हात जागेवर. डावा हात डावीकडे टेकवा. उजवा हात डोक्यावरून डावीकडे ताणून द्या. सावकाश कमरेतून सरळ व्हायचंय. डावी टाच पकडायची. मागे वाकायचंय. सावकाश कमरेतून सरळ व्हायचंय. हात जागेवर. डाव्या मांडी खालून उजव्या मांडी खालून उजवा हात पाठीमागे न्या. डावा हात पाठीमागे न्या. बोट एकमेकात गुंतून घ्या. कपाळ टेकवा खाली. उजवा पाय सरळ करायचा प्रयत्न करा. खाली जा. सावकाश हात सोडवायचे. समोर बघायचंय. डॉग पाय आतमध्ये घ्यायचंय. डॉग पोझिशन मध्ये यायचंय. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. नॉर्मल ब्रीदिंग करून द्या. पाठ खाली दाबून द्या. कोपर सरळच असू द्या. पर्वतासन. पर्वतासन करून घ्यायचे. पर्वतासन. दोन्ही हातांनी चालत पायाजवळ यायचं. हस्तपादासन. कमरेतून खाली वाका. पाठीचा मणका सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. डोक्याचा क्राऊन बरोबर समोर जमिनीकडे जाऊ द्या. श्वास घेत कमरेतून सरळ व्हा. पाठीमागे वाकायचं. दोन्ही हात वर न्या. कंबर पुढे रेटून द्या. पुन्हा श्वास सोडत कमरेतून खाली वाका. डावा हात पाठीमागे लपेटून घ्या. उजवा हात वर उचला. पाठीमागे वाका. श्वास सोडत खाली या. डावा हात वर उचला. उजवा हात पाठीमागून लपेटून घ्या. कमरेतून सरळ व्हा. मागे वाका. पुन्हा सावकाश कमरेतून खाली वाका. दोन्ही हात जागेवर. डावा हात पाठीमागून लपेटून घ्या. उजवा हात वर उचलत कमरेतून सरळ व्हा. पाठीमागे वाका. सावकाश कमरेतून खाली वाकायचंय. दोन्ही हात जागेवर. उजवा हात पाठीमागे लपेटून घ्या.
श्वास घेत डावा हात वर न्या, पाठीमागे वाका. 1 2 3 4 आणि 5. सावकाश कमरेतून खाली वाका. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती करायची आहे. बोट एकमेकात गुंतवून घ्यायची आहे. श्वास घेत कमरेतून सरळ व्हायचे, पाठीमागे वाकायचे, दोन्ही हात मागे टाळून द्यायचे. होल्ड. श्वास घेत सरळ व्हा, समोर वाका. दोन्ही पायांमध्ये 2 फुटाचं अंतर घ्यायचे, 2 ते 2.5 फुटाचं अंतर. डाव्या हाताने उजवा गोटा पकडायचा आहे. उजवा हात छताकडे न्या, पाठीमागे लपेटून घ्या. विरुद्ध दिशेची मांडी, मागून मांडी पकडा डाव्या पायाची. उजव्या हाताने डाव्या पायाची मांडी पकडायची. ट्विस्ट युअर बॅक. कमरेतून सरळ व्हा, हात जागेवर. उजव्या हाताने डावा घोटा पकडा, डावा हात पाठीमागून लपेटून घ्या. उजवी मांडी पकडण्याचा प्रयत्न करा मागून. छताकडे बघा. सावकाश कमरेतून सरळ व्हा, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. पुन्हा एकदा डाव्या हाताने उजवा गोटा पकडा, उजवा हात पाठीमागून लपेटून घ्या, मांडी पकडा. सावकाश कमरेतून सरळ व्हा, उजव्या हाताने डावा गोटा पकडा, डावा हात पाठीमागून लपेटून घ्या, मांडी पकडा. सावकाश कमरेतून सरळ व्हा, उजवा गुडघा वाकवा, उजवा हात मांडी काढून न्या मागे, डावा हात पाठीमागे न्या, बोट एकमेकात गुंतवून घ्या. छताकडे बघा. सावकाश कमरेतून सरळ व्हायचंय, हात सोडवायचे, हात खांद्याच्या सरळ रेषेत. डावा गुडघा वाकवायचा आहे, डावा हात मांडी खालून मागे न्या, उजवा हात पाठीमागे न्या, बोट एकमेकात गुंतवा. छताकडे बघा. 1 2 3 4 5. हात सोडवायचे, बोट सोडवायची, कमरेतून सरळ व्हायचे, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. पुन्हा उजवा गुडघा वाकवा, उजव्या मांडी खालून उजवा हात मागे न्या, डावा हात पाठीमागे न्या, बोट एकमेकात गुंतवा. छताकडे बघा. 1 2 3 4 5. सावकाश कमरेतून सरळ व्हा, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. डावा गुडघा वाकवा, डाव्या मांडी खालून उजवा हात पाठीमागे न्या, बोट एकमेकात गुंतवायची, उजवा हात पाठीमागे न्या, दोन्ही हातांची बोट एकमेकात गुंतवा. छताकडे बघा. 1 2 3 4 5. दोन्ही हातांची बोट सोडवायची, हात जागेवर, कमरेतून सरळ व्हायचंय, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. उजव्या पायाची बोट उजव्या दिशेला वळवून द्या, उजवीकडे वाका. सावकाश खाली जायचं. त्रिकोणासन. डावा हात छताकडे न्या, छताकडे बघा. उजव्या हाताचा तळवा पायांच्या तळव्याजवळ टेकवायचा प्रयत्न करायचा. सावकाश डावा हात पण उजव्या हाताजवळ आणा, उजवा हात उजव्या पायाच्या पलीकडे टेकवून द्या. मागचा गोटा वळवायचा आहे, उजवीकडे बघायचंय. होल्ड. कंबर खाली दाबून द्यायची, धरून ठेवायचंय. मागचा गुडघा टेकवायचा आहे. उजवा हात, माझा डावा पाय मागे आहे, उजवा पाय पुढे आहे. तुमचा डावा पाय पुढे असेल तर तुम्ही उजवा हात पाठीमागे न्यायचा. सॉरी, उजवा पाय पुढे असेल, उजवा हात पाठीमागे न्या. डावा पाय पुढे असेल, डावा हात पाठीमागे न्या. सावकाश. माझा उजवा पाय पुढे, मी उजवीकडून मागची भिंत बघणार आहे. संथ श्वसन चालू द्या. ट्विस्ट युअर बॅक. हात जागेवर, कंबर वरती.
वरती उचला, घोटा वळवून द्या, पायाची मागच्या पायाची बोट समोरच्या दिशेने येतील, कमरेतून सरळ व्हा, गुडघा वाकलेलाच असू द्या, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत, उजव्या दिशेला बघा. सावकाश गुडघा सरळ करा, उजव्या पायाची बोट समोर आणा, डाव्या पायाची बोट डाव्या दिशेला न्या, त्रिकोणासन करून घ्या. कमरेतून खाली वाका, उजव्या हाताचा तळवा खाली नेऊन टेकवा, डाव्या पायाच्या तळव्याजवळ नेऊन टेकवा, उजवा हात छताकडे, होल्ड. धरून ठेवायचे 5 सेकंद. सावकाश उजवा हात जागेवर आणा, उजवा हात पण डाव्या हात पायाच्या तळव्याजवळ आणून टेकवा, डावा हात डाव्या पायाच्या पलीकडे, मागचा गोटा वळवून घ्यायचा, गुडघा वाकवायचा समोरचा, मागचा गुडघा टेकवून द्या, डावा हात पाठीमागे न्या, मागची भिंत बघा, ट्विस्ट युअर बॅक. आज पूर्ण पाठीच्या मणक्या करता ट्विस्टिंग, स्ट्रेचिंग, त्याचबरोबर स्क्वीजिंग, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाठीच्या मणक्या करता करतो आहोत. तिथली लवचिकता वाढवण्याकरता, दुखणं कमी करण्याकरता, तिथले स्नायू स्ट्रॉंग होण्याकरता मदत होणार आहे. सावकाश हात जागेवर, मागचा गुडघा उचलायचाय, वळवून घ्यायचाय गोटा, कमरेतून सरळ व्हायचंय, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत, डावीकडे बघायचं. सावकाश डाव्या पायाची बोट समोर आणा, कमरेतून समोर वाका, दोन्ही हात खाली या. गिव अ पल्स. दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे घोटे पकडायचे, स्वतःला खाली खेचायचे. 1 2 3 4 5. धरून ठेवा. दोन्ही पायांच्या मधनं पलीकडची मागची भिंत बघा. पोटऱ्यांवर मांड्यांवर पण ताण जाणवेल तुम्हाला. श्वास घेत सावकाश कमरेतून सरवा. दोन्ही हात वरती ताणून द्या. खेचायचा आहे पाठीच्या मणकावरती. उजवा हात वरतीच असू द्या. डावा हात डाव्या बैठकीवर नेऊन टेकवा. मागे वाका. सावकाश कमरेतून सरळ व्हा. डावा हात वर. उजवा हात बैठकांवर टेकवून द्या. उजव्या हाताचा तळवा बैठकीवर टेकवा. मागे वाका. सावकाश कमरेतून सरळ व्हा. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. श्वास घेत दोन्ही हात वरड्या समोर बघायचंय. तुमच्या पाठीचा मणकावर समोर वरती ताणून द्यायचा. श्वास सोडत दोन्ही हात सावकाश खाली येणार. पाठीमागे न्या हात. बोट एकमेकात गुंतवून द्या. खांदे मागे खेचा. ओपन युअर चेस्ट. दंड ताणून द्या. मान ताणून द्या. स्ट्रेच. सावकाश हात बोट सोडवायची आहे. दोन्ही पायांची गुडघे जवळ, पाय जवळ आणायचे. 1 feet डिस्टन्स बिटवीन युअर लेग्स. दोन्ही पायांमध्ये 1 फुटाचं अंतर घ्या. गुडघ्यांमध्ये वाकवा. हातांची नमस्कार स्थिती करा. गुडघ्यांमध्ये पाय वाकवायचे. उजवा कोपर डाव्या गुडघ्याच्या पलीकडे अडकवायचा. बैठका खाली आणा. ट्विस्ट युअर बॅक. कोपर अडकवायचं डाव्या गुडघ्याच्या पलीकडे. उजवा कोपर डाव्या गुडघ्याच्या पलीकडे अडकवा. छताकडे बघा. धरून ठेवा. 1 2 3 4 5. सावकाश सरळ व्हायचं. डावा कोपर उजव्या गुडघ्याच्या पलीकडे अडकवा. छताकडे बघा. 1 2 3 4 5. सावकाश सरळ व्हा. पुन्हा उजवा कोपर डाव्या गुडघ्याच्या पलीकडे अडकवा. छताकडे बघा. 1 2 3 4 5. सावकाश सरळ व्हा. डावं कोपर उजव्या गुडघ्याच्या पलीकडे अडकवा. छताकडे बघा. 1 2
3 4 5. कमरेतून सरळ व्हा. श्वास सोडत कमरेतून खाली वाका. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. उजवा पाय मागे न्यायचा आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. होल्ड. डावा गुडघा खाली टेकून द्या. डावा खांदा खाली टेकवा. डावं कोपर खाली टेकवा. उजवा हात वर. संत श्वसन चालू द्यायचं. सावकाश उजवा हात खाली आणा. दोन्ही हात पायाच्या तळव्याजवळ टेकून द्या. मागचा पाय उचलायचा आहे आणि पुन्हा पुढे आणायचा आहे. हस्तपादासन. उजवा पाय मागे न्या. मागचा गुडघा टेकून द्या. उजवा कोपर टेकवा. डावा हात वर उचला. छताकडे बघा. हात जागेवर. मागचा गुडघा उचलायचा. पाय जागेवर. हस्तपादासन. डावा पाय मागे न्या. समोरचा गुडघा 90 अंशाच्या कोनात. मागचा गुडघा टेकवा. डावं कोपर टेकवा. उजवा हात वर. मागचा पाय गुडघ्यात फोल्ड करा. हाताने घोटा पकडायचा प्रयत्न करा. होल्ड. घोटा सोडायचा आहे. हात वरती उचलून जागेवर आणायचा आहे. समोरच्या पायाच्या तळव्याजवळ दोन्ही हातांचे तळवे टेकवा. कंबर वरती उचला. गुडघा उचला. पाय जागेवर आणा. उजवा पाय मागे न्या. मागचा गुडघा टेकवा. उजवा कोपर टेकवा. डावा हात वर. मागचा पाय गुडघ्यात फोल्ड करा. घोटा पकडा हाताने. होल्ड. पुन्हा घोटा सोडायचा आहे. हात पाय सोडायचा आहे. हात जागेवर. पायाच्या तळव्याजवळ हात आणून टेकवायचे. गुडघा वरती उचलायचा आहे. कंबर वरती उचलायची. पाय जागेवर. हस्तपादासन. संत श्वसन चाललंय. वाढलेली श्वासाची गती कमी करा. हस्तपादासन. दोन्ही हातांचे तळवे टेकून द्या. दोन्ही पाय मागे न्या. गुडघे टेकवा. छाती खाली न्यायची. अष्टांग स्थिती करायची आहे. छाती खाली न्या. पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करून घ्या आणि सावकाश पोट टेकवा. भुजंगासनामध्ये या. पुन्हा करूया. पायाची बोट टेकवायची. पर्वतासनामध्ये जायचं. डावा पाय पुढे घ्या. उजवा पाय पुढे घ्या. हस्तपादासन. पुन्हा करूया. पुन्हा करायचंय. हस्तपादासन. चटेच्या समोरच्या टोकावर यायचंय. हात टेकवून डावा पाय मागे. उजवा पाय मागे. गुडघे टेकवायचे. छाती टेकवायची. गुडघ्यामध्ये पाय फोल्ड करून घ्यायचे. कंबर उचललेली असू द्या आणि सावकाश पाय सरळ करा. पोट टेकवा. भुजंगासन. पायाची बोट टेकवा. पर्वतासन. आता उजवा पाय वरती उचलून घ्या. गुडघ्यामध्ये वाकवा. पायाचा तळवा डावीकडे आणा. पाय जागेवर. पुन्हा गुडघे टेकवा. छाती टेकवा. गुडघ्यांमध्ये पाय फोल्ड करा. पोट खाली टेकून द्या. पाय सरळ करा. भुजंगासन. डोकं खांदे छाती उचला. भुजंगासन. पायांची बोट टेकवा. कंबर वरती उचला. पर्वतासन. डावा पाय वर उचला. गुडघ्यामध्ये फोल्ड करा. डाव्या पायाचा तळवा उजवीकडे फेसिंग करेल.
पाय जागेवर, पर्वतासन, गुडघे टेकवा, छाती खाली न्या, छाती टेकवा, गुडघ्यांमध्ये पाय फोल्ड करा, पोट खाली टेकून द्या, पाय सरळ करा, भुजंगासन. सावकाश पोट खाली टेकवायचंय, दोन्ही हात शिराच्या जवळ लगत सरळ. संत श्वसन चालू द्यायचे, वाढलेली श्वासाची गती कमी करायची. डावा पाय गुडघ्यामध्ये उजवा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करायचा आहे. उजव्या हाताने उजवा घोटा पकडायचा आहे. डावा हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, डोकं खांदे छाती वरती उचलायची आहे. दोन्ही हाताने आणि पायाने, उजव्या पायाने उजव्या हाताला रेटा द्यायचा, वरती उठायचे. डोकं खांदे छाती वरती उचला, सावकाश खाली या, पाय सोडा. उजवा हात खांद्याच्या सरळ रेषेत घ्या, डावा पाय गुडघ्यात वाकवा, डाव्या हाताने डावा घोटा पकडा, डोकं खांदे छाती वरती उचला, धरून ठेवा, सावकाश खाली या. दोन्ही हात जागेवर. संत श्वसन चालू द्या, वाढलेली श्वासाची गती कमी करा. डोकं खांदे छाती वरती उचला, भुजंगासनामध्ये या. कंबर वरती उचला, टेबल टॉप पोझिशन मध्ये या. नॉर्मल ब्रीदिंग. टेबल टॉप पोझिशन मधनं डावा पाय बाहेर काढून घ्या. उजवा हात उजवीकडे टेकवा. सावकाश बैठका खाली टेकून द्या. खाली जाऊन बसायचं आणि पुन्हा उठायचं. डावा हात वरती, पुन्हा खाली जाऊन बसा. डावा हात वरती उठायचंय, डावा हात वर उचलायचा आहे. बैठका खाली टेकवा, पुन्हा उठा, डावा हात ताणून द्या. सावकाश खाली बसून घ्यायचंय बैठकांवर. पुन्हा डावा हात वरती उचलायचंय, कंबर वरती उचलायची, बैठका उचलायच्या, ताणून द्यायचा हात. हात जागेवर. टेबल टॉप पोझिशन मध्ये यायचंय. टेबल टॉप पोझिशन मधनं उजवा पाय बाहेर काढून घ्यायचा. उजवा हात वर उचलायचा आहे. डावा हात डावीकडे नेऊन टेकवा. सावकाश बैठकीवर जाऊन बसायचंय. उठायचंय, कंबर वरती उचलायची, उजवा हात डावीकडे काढून द्यायचा. पुन्हा खाली जाऊन बसायचं पूर्ण बैठकीवर. वरती उठायचंय, उजवा हात ताणून द्यायचा डावीकडे. पुन्हा सावकाश बैठकी बसून घ्या. बैठका उचला, पाय ताणून द्या, हात ताणून द्या. पुन्हा हात जागेवर. टेबल टॉप पोझिशन. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. संत श्वसन चालू द्या, वाढलेली श्वासाची गती कमी करा. सावकाश कोपर टेकवायची. दोन्ही पाय सरळ करून घ्यायचे. मांड्या टेकवा, पोट खाली टेकवा. दोन्ही हातांचे कोपर एकमेकाला जुळवून घ्या. हनुवटीच्या खाली दोन्ही कोपर येऊ द्या. हनुवटीच्या खाली दोन्ही कोपर येऊ द्या. दोन्ही कोपर जुळवून घ्या. दोन्ही पाय जुळवून घ्या. तुमच्या समोर बघा आणि त्यानंतर कोपरातून हात वाकून हात वरती उचलून घ्या. कोपर हनुवटीच्या खाली टेकवा. कोपर एकमेकाला जुळलेले. सूचना व्यवस्थित ऐकून करेक्ट करायचंय. दोन्ही हातांचे तळवे हनुवटीच्या खाली टेकवून द्या आणि पूर्ण वजन डोक्याचं, चेहऱ्याचं हातांच्या तळव्यावर टेकवून द्या. आता पाठीच्या मणक्याचे सगळे स्नायू ढिले सोडा. दोन्ही हातांवर तळव्यावर तुम्ही जर वजन टेकवून दिलं डोक्याचं, चेहऱ्याचं, की तुम्हाला आपोआप स्पायनल कॉर्ड म्हणजे पाठीच्या मणक्याला मध्यभागी छान ताण येणार आहे. तिथली मनशुद्धी होणार आहे, दुखणं कमी होणार आहे. ज्यांचे बैठे काम आहेत त्यांना पाठीच्या मणक्याचं दुखणं असू शकतं. थोडाफार दुखत असेल तर तो कमी होणार आहे. धरून ठेवायचंय. 1
2 3 4 आणि 5. आता दोन्ही कोपर जे जुळलेले आहेत, जुळलेलेच असू द्यायचे, पण फक्त पुढे नेऊन टेकवायचे. पुढे नेऊन टेकवा, कोपर तुमच्या चेहऱ्याच्या पुढे नेऊन टेकवा आणि दोन्ही कोपर जुळलेलेच असू द्या. पुन्हा एकदा दोन्ही हातांचे तळवे हनुवटीच्या खाली टेकवा. संपूर्ण चेहऱ्याचं वजन, डोक्याचं वजन हाताच्या तळव्यावर टेकवून द्या. आता पाठीच्या वरच्या मणक्याला ताण जाणवेल. एक एक मणक्याला छान ताण जाणवेल. तिथली मलशुद्धी होणार आहे. करायचं, अनुभूती घ्यायची आहे. होल्ड. 1 2 3 4 आणि 5. सावकाश डोकं आधी उचलून घ्या, मग हनुवटी कोपर जवळ आणा आणि आता कोपर छातीकडे घ्यायचे. एकमेकाला जुळवून ठेवा आणि हातांच्या ओंजळीमध्ये चेहऱ्याचं वजन टेकवून द्या. पाठीचा शेवटचा मणका माकड हाड असतं म्हणतो आपण, त्या ठिकाणी ताण होईल. तुम्ही सगळं वजन हाताच्या तळव्यावर टेकून दिले तर अनुभूती होणार आहे. 1 2 3 4 आणि 5. सावकाश दोन्ही हातांचे कोपर पुन्हा एकदा हनुवटीच्या खाली आणा. चेहऱ्याचं वजन टेकवून द्या दोन्ही हातांच्या ओंजळीमध्ये. 1 2 3 4 आणि 5. सावकाश दोन्ही हात पोट खाली टेकून द्या, छाती खाली टेकून द्या. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये आणा. नॉर्मल ब्रीदिंग, संत श्वसन चालू द्यायचं. दोन्ही हात पाठीमागे न्या, बोट एकमेकात गुंतवा, खांदे मागे खेचून घ्या, दंड मागे खेचून घ्या, डोकं खांदे छातीवरती उचला. होल्ड. सावकाश हात जागेवर, हातांचे तळवे छातीच्या बाजूला टेकून घ्या. डोकं खांदे छातीवरती उचला. डावा पाय गुडघ्यात फोल्ड करा. उजव्या कुशीवर यायचंय, डावा पाय गुडघ्यात फोल्ड करायचाय, मागची भिंत बघायची. हात जागेवर, उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करा, डाव्या कुशीवर या, मागची भिंत बघा. हात जागेवर, टेबल टॉप पोझिशन मध्ये या. नॉर्मल ब्रीदिंग. पाय पुढे आणायचे, चवड्यावर येऊन डावा पाय पुढे आणा, उजवा पाय पुढे आणा. दोन्ही हातांनी गुडघे पकडायचे. रोल युअर बॅक. 1 2 3 4 5 6. पाठीच्या मणक्यावर जो काही ताण आलेला आहे तो घालवून टाकायचा आहे. 8 9 10. पूर्ण पाठीचा मणका जमिनीला टेकवून द्या, डोकं खाली टेकवून द्या. पोकळी घालवून टाका. पवन मुक्तासन करा. पोकळी घालवायची पाठीतली. अँड होल्ड. नॉर्मल ब्रीदिंग. दोन्ही पाय सरळ करून घ्यायचे. मत्स्यासन करणार आहोत. अतिशय महत्वाचं आसन आहे पाठीच्या मणक्याकरता. तिथली मलशुद्धी होणार आहे. त्याचबरोबर मान ताणली जाते. थायरॉइड ग्रंथींवरचं काम सुधारतंय. त्याच्यामुळे करूया. ज्यांना पद्मासन किंवा साधी मांडी घालून झोपता येत नसेल त्यांनी पाय सरळ ठेवायचे. प्रयत्न करायचा पद्मासन किंवा मांडी घालण्याचा. ज्यांना नाही जमत त्यांनी पाय सरळ असू द्या. मी पद्मासन घातलंय. ज्यांना जमत नाहीये पद्मासन घालून झोपायला त्यांनी साधी मांडी घाला. साधी मांडी घालून पण नसेल जमत, पाय सरळ असू द्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ सरळ.
आता कोपर टेकवायचे. खांदे, डोकं, डोकं, खांदे छातीवरती उचला आधी. आणि आता मान ताणून द्या. टाळू जमिनीला टेकवायचं आहे. जेवढा ताण घेता येईल तुम्हाला तेवढा ताण घ्यायचा आहे. मांड्या किंवा पायाची बोटं तुम्हाला पकडता येत असेल ती पकडून घ्यायची हाताने. छाती अजून वरती उचला. टाळू टेकवा. मान ताणून द्या. अँड होल्ड मत्स्यासन. धरून ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सावकाश पाय सोडायचे हाताने आणि कोपराने आधार घ्यायचा. डोकं आधी उचलायचं, छाती उचलायची, पाठ उचलायची आणि मग सावकाश पाठ टेकवायची, डोकं टेकवायचे, पायांची घडी सोडवायची, पाय सरळ करून घ्यायचे. संत श्वसन चालू द्यायचे. वाढलेली श्वासाची गती कमी करायची. पुन्हा एकदा पवन मुक्तासन करून घेऊ. आता पाठीची पोकळी घालवून टाकायची. आपण आता पाठीत पोकळी निर्माण केली ती मोठी. आता पोकळी घालवून टाकायची. उलट सुलट दिशेने आपण सगळी आसनं करत आहोत. लगेच विरुद्ध दिशेचा ताण घेतो. पवन मुक्तासन. दोन्ही पाय गुडघ्यातून सरळ करा. उत्तान पादासन. धरून ठेवा. सावकाश श्वास सोडत पाय खाली आणा. उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करा. उजवा गुडघा डावीकडे आणून टेकवा. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. पाठीच्या मणक्याला छान पीळ येणारे. होल्ड. विरुद्ध दिशेला बघायचंय. पाय जागेवर. पाठ खाली टेकून घ्या. डावा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करा. उजवा पाय सरळ. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. डावा गुडघा उजवीकडे आणून टेकवा. ट्विस्ट युअर बॅक. विरुद्ध दिशेला बघायचंय. होल्ड. गुडघा टेकवण्याचा प्रयत्न करा. पाठीच्या मणक्याला छान पीळ येणार आहे. पाय उचलायचंय. जागेवर आणायचंय. सरळ करून घ्यायचे दोन्ही पाय. संत श्वसन चालू द्यायचे. आणि आता पायाची बोटं खाली ताणून द्या. पाय सरळ करा. हात सरळ करा वरती डोक्याच्या वर. पायाची बोटं खाली ताणून द्या. हाताची बोटं वरती ताणून द्या. आलेला ताण शवासनामध्ये घालवून टाका. पोटाचे स्नायू ताणून द्यायचे. संत श्वसन चालू द्यायचे. वाढलेली श्वासाची गती कमी करायची. आता दोन्ही हात शरीराच्या जवळ किंचित दूर घ्यायचे. दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फूट अंतर. मान सोयीस्कररित्या कल्ती करून घ्या. डोळे अलगद मिटून घ्या. संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. आपण आजचा जो योगाभ्यास केलेला आहे पाठीच्या मणक्या करता, त्याच्यामध्ये जो काही ताण आलेला आहे तो शवासनामध्ये घालवून टाकायचा. स्नायू दिले सोडा. मनाने सूचना द्यायच्या आहेत. ताण घालवून टाका. शिथिल ताण. जिथे जिथे ताण जाणवतोय तिथे तिथे मनाने जायचंय. त्या अवयवाचं दर्शन घ्यायचंय. तिथले स्नायू दिले सोडायचे. ताण घालवून टाकायचा. शिथिलता आणायची. पायाची बोट, घोटा, पायाचा तळवा दिले सोडा. इथले स्नायू मनाने तिथे जा. ताण घालवून टाका. शिथिलता आणा. पोटऱ्यांचे स्नायू, गुडघ्याचे स्नायू दिले सोडा. तिथला ताण घालवून टाका. शिथिलता आणा. मांड्यांचे स्नायू, खालच्या मांड्या, वरच्या मांड्या, बैठका,
कंबर, लंबार रिजन. इथे मनाने जा, तिथले स्नायू ढिले सोडा, ताण घालवून टाका, शिथिल ताण. दोन्ही पायांचे स्नायू ढिले सोडले, ताण घालवून टाकायचा आहे, शिथिल ताणायची. कमरेचे स्नायू ढिले सोडा, बैठकांचे स्नायू ढिले सोडा, ताण घालवून टाका, शिथिल ताण. आता पाठीचा प्रत्येक मणका सावकाश जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. जास्तीत जास्त शरीराचा भाग जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. खांद्यांची स्नायू ढिले सोडायचे, ताण घालवून टाकायचा, शिथिल ताणायची. हाताची बोट, मनगट, कोपर, दंड. इथे मनाने जा, ताण घालवून टाका, शिथिल ताणा. संथ श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. छातीचे, पोटाचे स्नायू ढिले सोडा, ताण घालवून टाका. आता संथ श्वसन चालू द्या. संपूर्ण शरीर शिथिल झालेले, चेहऱ्यावर लक्ष केंद्रित करायचे. कपाळाचे स्नायू ढिले सोडा, भुवयांवरचा ताण घालवून टाका. दात एकमेकावर अलगद आणून टेकवा. गालाचे, जबड्याचे स्नायू तुमचे ढिले सोडा, बिबरांवरचा ताण घालवून टाका. संत श्वसन चालू द्यायचे. वाढलेली श्वासाची गती कमी करायची. मनामध्ये येणाऱ्या विचारांना दूर लोटून द्या. श्वासावर लक्ष केंद्रित करा. संत श्वसन चालू द्या.